बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूया। मुंबईमधून दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगर आढळल्यानं खळबळ माजली आहे। दादरच्या प्राणी संग्रहालयात वन विभागाची धाड आणि स्विमिंग पूलमध्ये मगर आली कुठून असा प्रश्न आता उपस्थित होतोय। दादरच्या स्विमिंग पूलमध्ये ही मगरीचं पिल्लू आढळलंय, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। दादरच्या प्राणी संग्रहालयाला वन विभागाची धाड, स्विमिंग पूलमध्ये मगर आली कुठून असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। प्राणी संग्रहालयात वन विभागाने धाड मारल्यानंतर ही मगर आढळून आली आहे। स्विमिंग पूलमध्ये ही मगर आली कुठून आता असाच प्रश्न आता समोर येतोय, कारण दादरच्या प्राणी संग्रहालयात ही मगर आढळून आले। स्विमिंग पूलमध्ये ही मगर आली कुठून असाच आता प्रश्न समोर येतोय, कारण दादरच्या स्विमिंग पूलमध्ये ही मगर आढळून आली आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। जुई, ही मगर नेमकी आली कुठून आणि वन विभागाने धाड मारल्यानंतर ही मगर आढळून आली आहे का? खरं तर जर आपण पाहिलं तर मग आज पहाटे 5:30 वाजता दादरमध्ये जे तरण तलाव आहे त्या तरण तलावामध्ये ही मगरीचं पिल्लू जे आहे ते आढळून आलेलं आहे। आणि जी साफसफाई होते नियमितता दररोज सकाळी ती साफसफाई करताना खरं तर तिथल्या कर्मचाऱ्यांना हे मगरीचं पिल्लू जे आहे ते पाण्यामध्ये आढळून आलं आणि त्यानंतर त्यांनी वन विभाग जी आहे ती माहिती दिली, परंतु यामध्ये नंतर मनसेने देखील उडी घेतली, कारण का जवळपास 5:30ला ही मगर आढळून आली होती आणि 11:30-12 वाजले तरी देखील वन विभागाचे अधिकारी तिथे पोहोचले नव्हते। त्यामुळे मनसे देखील आक्रमक झाली होती आणि जर वेळेवरती वन विभागाचे अधिकारी आले नाही तर मात्र मनसैनिकांनी हाच निर्धार केला होता की ते मगरीचं पिल्लू घेऊन ते अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जातील। मात्र आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार वन विभागाचे अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी त्या मगरीच्या पिल्लाला घेऊन ते त्यांच्या जे कार्यालय आहे तिथे पोहोचलेले आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मग हे मगरीचं पिल्लू नेमकं तिथे आलं कसं अशा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला आहे आणि याची चौकशी देखील जी आहे ती केली जाणार आहे, कारण का हे तरण तलाव आहे आणि या तलावामध्ये स्विमिंग पूलमध्ये खरं तर अनेक नागरिक जे आहेत ते सकाळचे पोहायला येतात, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, त्यामुळे याची चौकशी देखील होणार आहे अशी मागणी देखील मनसेकडून करण्यात आलेली आहे। खरं तर ही अतिशय धक्कादायक अशी गोष्ट आहे, कारण स्विमिंग पूलमध्ये मगर येणं नागरिकांसाठी तर खरंच धक्कादायक आहे। मात्र ही मगर कुठून आली याचा अद्याप काही तपशील तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत का? कारण जर ही मगर आली तर ही आली कुठून हाच खरं तर मोठा प्रश्न आहे आणि वन विभाग याकडे दुर्लक्ष करते, जसं की तुम्ही म्हटलं की वन विभागाने यायला उशीर केला आणि त्यामुळे मनसे आक्रमक झाली। खरं तर ही मगर नेमकी आली कुठून हाच मोठा प्रश्न जो आहे तो सगळ्यांसमोर उपस्थित झालेला आहे। मात्र याचं उत्तर जे आहे ते अजून मिळालेलं नाही आहे। तपशील चौकशीनंतर, तपशील तपासानंतरच याचं उत्तर जे आहे ते मिळू शकेल की ही मगर जी आहे, मगरीचं पिल्लू जे आहे ते या तरणतलावामध्ये नेमकं आलं कसं, कारण का तरणतलावामध्ये असंख्य नागरिक जे आहेत ते पोहायला येतात, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग वन विभागाचे अधिकारी देखील उशिरा या घटनास्थळी पोहोचले होते, त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकाराची चौकशी जी आहे ती देखील केली जाणार आहे आणि त्यानंतर स्पष्टीकरण जे आहे ते दिलं जाणार आहे की नेमकी ही मगर आली कशी आणि कुठून आली ते। जी जुई, धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडनं ताजे अपडेट्स आम्ही घेतच राहणार आहोत।